So welcome back all of you. तर मुलांना लास्ट सेक्शन मध्ये कुठला टॉपिक स्टार्ट केला आपण? येस मुलांना, मॅथ पार्ट 1 चॅप्टर नंबर 4. मॅथ पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 कुठला होता मुलांना? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, राईट. तर याच्यामध्ये कालच्या सेक्शन मध्ये काय काय घेतलं ते एकदा रिकॅप करायचं आपल्याला, राईट. सो बघा, आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये स्टार्टिंगला घेतलं होतं आपण. सांगा इक्वेशन ऑफ लाईन काय असतो? एक्स प्लस सी इक्वल टू 0. याचा स्लोपचा फॉर्म्युला सांगा. स्लोप इक्वल टू काय असतं? मायनस ए बाय बी. एक्स इंटरसेप्ट काय असतं? मायनस सी बाय ए. वाय इंटरसेप्ट मायनस सी बाय बी असते व्हॅल्यू, राईट. त्याच्यानंतर मुलांना पुढे असतं आपल्याकडे एक्स आणि वाय इंटरसेप्ट झाल्यानंतर स्लोप ऑफ पॅरलल लाईन सांगा. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, यांचे स्लोप जर इक्वल असतील, राईट. इफ काय असतं मुलांना? m1 इक्वल टू m2 असेल, देन काय असतो या ठिकाणी? लाईन L1 L2, बरोबर आहे. लाईन L1 पॅरलल टू लाईन काय घ्यायचं आपल्याला? L2 घ्यायची व्हॅल्यू, करेक्ट आहे. पुढचा कन्सेप्ट घेतला होता, जर मुलांना टू लाईन जर परपेंडिक्युलर असतील त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट काय असतो? ठीक आहे, इथं लाईन L1 आहे, ही लाईन L2 आहे. जर आपल्याला L1 परपेंडिक्युलर टू L2 असेल तर देन या लाईनचा स्लोप समजा M1 आहे, या लाईनचा स्लोप M2 आहे. M1 इंटू M2 याची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला? -1 घ्यायची, करेक्ट आहे. हे झालं ना. त्याच्यानंतर पुढे सांगा, जर आपल्याकडे टू लाईन किंवा ह्याचं सांगा एक्स वाय ॲक्सिसचं सांगा. चला रे मुलांना, एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो? वाय ॲक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन असतो, राईट आहे. पुढच्या केसमध्ये मुलांना बघा, या ठिकाणी एक्सला पॅरल असणार लाईनचा स्लोप, एक्सला पॅरल असणार लाईनचा स्लोप काय असतं? 0 असते व्हॅल्यू. वायला पॅरल असणार लाईनचा स्लोप याचा काय असतो? m इक्वल टू नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी म्हणू शकतो, राईट आहे. इथपर्यंत हे झालं तर कालच्या सेक्शन मध्ये. अजून काय घेतलं होतं मुलांना आपण? बघा, पुढचं घेतलं होतं मुलांना, जर आपल्या टू लाईन्स जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन, समजा ही एक लाईन आहे आणि दुसरी एक लाईन, अशा लाईन टू लाईन जर ओरिजिन मधून पास करत असतील, त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे आपलं कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स असतं मुलांना. याच्यामध्ये 4 कंडिशन बनल्या होत्या. पहिली सांगा h स्क्वेअर मायनस ए बी. दुसरी कंडिशन काय? h स्क्वेअर मायनस ए बी हा इक्वल टू 0, ग्रेटर दॅन 0, राईट. आणि थर्ड होती h स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0. आणि फोर्थ कंडिशन होती a प्लस बी इक्वल टू 0, अशा टाईपमध्ये. आता पहिल्या केसमध्ये लाईन कशा असतात? कोइन्सिडेंट, राईट. दुसऱ्या केसमध्ये डिस्टिंक्ट. तिसऱ्या केसमध्ये डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन म्हणायचं, राईट. डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन किंवा त्याला काय म्हटलं जातं? इमॅजिनरी लाईन्स, राईट. तर मोस्टली हा वर्ड लक्षात ठेवा, डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स, आणि तोच आपल्याला क्वेश्चन मध्ये दिसेल ऑप्शन मध्ये तुम्हाला. आणि a प्लस बी इक्वल टू 0 असेल तर टू लाईन कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. इथपर्यंत घेतलं होतं काल. आता पुढचा घ्या. राईट डाऊन अँगल बिटवीन टू लाईन्स. पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आपल्याला, अँगल बिटवीन टू लाईन्स when slope are given. Slopes are given. Angle between two lines when slopes are given. जसं आता आपल्याला या ठिकाणी बघा, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, राईट. भले हे ओरिजिन मधून जरी पास करत असतील तरी यांच्यामध्ये काय असतो? हा थीटा असतो ना. या लाईनचा स्लोप m1 आहे, ह्या लाईनचा स्लोप किती आलाय? m2 आलाय, बरोबर आहे मुलांना. m1 m2.
मला सांगा मुलांनो, आपल्याला टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो स्ट्रेट लाईनचा? टॅन थिटा इक्वल टू m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2. तर हे घ्यायच्या आधी राईट काय करायचं आपल्याला? टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 m2 येते व्हॅल्यू. राईट आहे इथपर्यंत? ठीक आहे, चला पुढे बघा मुलांना. आता याचं आपल्याला डेरिवेशन घ्यायचं आहे. त्याच्या आधी मला सांगा मुलांना, जर आपल्याला टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्यांचं जॉईंट इक्वेशन काय होतं? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस किती आला? by स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर आहे. मग या केसमध्ये सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप पण काल दिलं ना मी. सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 काय घेतलं होतं आपण? मायनस 2h बाय b. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असतो? m1 इंटू m2 इक्वल टू a डिवाइड बाय b. करेक्ट आहे. त्याच्यानंतर आता बघा, m1 मायनस m2 जर करायचं असेल आपल्याला, सांगा याची पण व्हॅल्यू काल घेतली होती आपण. किती आली ती बघा? 2 रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय b डिवाइड बाय b. अशा टाईपमध्ये आपण डिफरन्स ऑफ स्लोप पण काल फाइंड आउट केलं आहे. आणि याचं प्रॉपर सोल्युशन पण काल घेतलं होतं आपण. आठवते का तुम्हाला? m1 मायनस m2 बघा या टाईपमध्ये. ठीक आहे, तर हे बेसिक क्लिअर आहे सगळ्यांना. आता प्रॉपर याचा प्रूफ कसा घ्यायचा रे बघा. हे सगळ्या गोष्टी बेसिक लिहिल्यात मी. तर याचा प्रूफ घेत असताना या ठिकाणी मुलांना आपल्याला टॅन थिटा इक्वल टू काय लिहायचं आहे? m1 मायनस m2. ठीक आहे, नंतर लिहून घ्या, आज लिहायला टाइम देतो मी प्रॉपर. ठीक आहे, 1 प्लस m1 इंटू m2 या टाईपमध्ये. तर मुलांना सगळ्यात आधी मला सांगा, प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती आपला? a बाय b आहे, राईट. आणि सम ऑफ द स्लोप किती? मायनस 2h बाय b आहे. बरोबर आहे. सम ऑफ द स्लोप पण आहे, प्रोडक्ट ऑफ स्लोप पण आहे. डिफरन्स ऑफ स्लोप काल कॅल्क्युलेट केलता, पण इथं डेरिवेशन मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर या ठिकाणी m1 मायनस m2 ब्रॅकेटचा काय घ्यायचा असतो? स्क्वेअर इक्वल टू काय करायचं? m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस काय घेतलं? 4 टाइम्स ऑफ m1 इंटू m2 घ्यायची व्हॅल्यू. या केसमध्ये m1 प्लस m2 सम ऑफ द स्लोप किती येतो मुलांना बघा? सम ऑफ द स्लोप दिले ना आपण, मायनस 2h बाय किती? b आहे. ब्रॅकेटचा काय करायचा? स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2 किती येतो आपला? a डिवाइड बाय b आहे. m1 m2 किती येतो? a डिवाइड बाय b. चला पुढे बघा आता, मायनस 2h बाय b चा स्क्वेअर आहे. तर h मायनस 2 चा स्क्वेअर किती आला? 4. h चा स्क्वेअर डिवाइड बाय b स्क्वेअर मायनस किती आला? 4a डिवाइड बाय b. करेक्ट आहे इथपर्यंत? पुढच्या केसमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे का दोघांचा? नाही. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण काय करणार या ठिकाणी? सेकंड टर्मला b न मल्टिप्लाय डिवाइड करायचं. ह्याला b न मल्टिप्लाय करायचं आणि इथं b न डिवाइड. आता बघा दोघांचं डिनॉमिनेटर सेम झालं ना. मग आता मला सांगा, इथं 4h चा स्क्वेअर डिवाइड बाय कितीला? b स्क्वेअर मायनस 4ab डिवाइड बाय कितीला? b स्क्वेअर आला. आता डिनॉमिनेटर आपला कसा आहे मुलांनो? सेम आहे. तर कॉमन घेऊया, b स्क्वेअर कॉमन घेतला. ब्रॅकेट्स मध्ये वर किती राहिला आता? 4h चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ ab. बरोबर आहे. आता पुढे काय करायचं? डाव्या साईडला कोण आहे रे? m1 मायनस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, राईट. या टाईपमध्ये. आता काय करायचं? पुढच्या स्टेपमध्ये m1 मायनस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू, इथून आपल्याला 4 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक किती राहणार? h स्क्वेअर मायनस ab शिल्लक राहणार. आणि डिवाइडला किती येतोय? b स्क्वेअर. आता दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचे. का बरं स्क्वेअर रूट घ्यायचंय? आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? m1 मायनस m2 ची पाहिजे. स्क्वेअरची पाहिजे का? नाही. मग आता या ठिकाणी सांगा बरं, m1 मायनस m2 याची व्हॅल्यू 4चं रूट किती आलं? 2. आणि आता हे एकच टर्म आहे ना, पूर्ण कशी एकच टर्म आहे. नाही, h स्क्वेअर मायनस ab काय एकच टर्म आहे ना. त्याचं इंडिव्हिज्युअल रूट काढू शकतो का आपण? नाही. काल पण सांगितलं होतं, h स्क्वेअर मायनस ab असेल तर त्याचा पूर्ण ह्याचा रूट निघत असतो. रूट ऑफ h स्क्वेअर मायनस किती आला? ab डिवाइड बाय किती आला? b स्क्वेअरचा काय बनला? b. बाहेरचा 4 आणि खालचा जो b स्क्वेअर आहे हे सेपरेट आहेत ना. पण इथं h स्क्वेअर मायनस ab कसं आहेत? दोन टर्म्स आहेत, मध्ये प्लस किंवा मायनस आहे. याचा आपण रूट काढताना पूर्ण ब्रॅकेटचं म्हणजे h स्क्वेअर मायनस abच आपल्याला रूट काढावं लागतं मुलांना. अशा टाईपमध्ये m1 मायनस m2 इक्वल टू किती आले व्हॅल्यू?
टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी आली व्हॅल्यू. क्लिअर इथपर्यंत? तर हे भेटलं ना आपल्याला. काय भेटली व्हॅल्यू? M1 मायनस M2 ची व्हॅल्यू. तीच व्हॅल्यू इथं लिहिली बघा. म्हणजे हे पार्ट असेल तर आपल्याला गरज नाही. मग लिहिलं बघा. M1 मायनस M2 किती आलता? टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. करेक्ट आहे. आता मुलांना सांगा, आता काय करायचं, हा जो इक्वेशन नंबर 1 घ्यायचा आहे. आता टॅन थिटाच्या व्हॅल्यू मध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. एकदा सांगा टॅन थिटा किती आपला? टॅन ऑफ थिटा इक्वल टू सांगा मुलांना M1 मायनस M2 डिवाइड बाय 1 प्लस M1 इंटू M2. करेक्ट आहे. तर मुलांना सांगा आता M1 मायनस M2 ची व्हॅल्यू किती आली आता सांगा. दॅट इज टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी. तर हा टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय काय घ्यायचं? बी. आणि खाली सांगा आता 1 प्लस M1 इंटू M2 ची व्हॅल्यू किती रे? प्रोडक्ट ऑफ द स्लोप इथे घेतलं ना आपण, किती हा? ए डिवाइड बाय बी. ती सबस्टिट्यूट करू आपण त्या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण पुट केलं ए डिवाइड बाय बी. आता मुलांना सांगा डिनॉमिनेटर मध्ये ए बाय बी आणि 1 ह्याचं डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. मग आता डिनॉमिनेटर सेम करून घेऊ आपण. वरचा हा टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ॲज इट इज, ह्याचा डिवाइड बाय किती? बी आहे. आणि खाली सांगा क्रॉस प्रोडक्ट जर केला तर बी प्लस ए डिवाइड बाय किती आलाय? बी आलं. समजतंय का? हे काय केलं आपण, हा जो बी आहे यानं आपल्याला 1 ला मल्टिप्लाय केलं, किती भेटला? बी. आणि ह्या 1 चा डिनॉमिनेटर काय ना म्हणजे 1 आहे ना. या 1 न जर तुम्ही इकडे ए ला मल्टिप्लाय केलं तर काय भेटतंय? ए. आणि डिवाइडला किती आलं मुलांना? बी. आता मला सांगा याचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही? काय होणार आहे? कॅन्सल होणार. रिमेनिंग टर्म्स किती आले आपली मग? इथं आहे टॅन थिटा इक्वल टू सांगा मुलांना रिमेनिंग टर्म्स टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी किंवा बी प्लस ए. राईट आहे. आणि हाच आपला फॉर्म्युला आहे ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स. ॲक्यूट अँगल बिटवीन दी टू लाईन्स. कुठल्या दोन लाईनचा? ज्या लाईन ओरिजिन मधून पास करत असतील किंवा कुठले ते कंबाईन इक्वेशन होतं ना आपलं. तसं काय इक्वेशन असतं रे? एक्स चा स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. तर हे किती लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे? टू लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. ह्या जे टू लाईन्स असतात त्यांच्यामध्ये जो हा थिटा असतो तो काढायचा असेल तर याचा फॉर्म्युला काय असतो? टॅन थिटा इक्वल टू टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय काय घ्यायचं असतं आपल्याला? ए प्लस बी घ्यायची असते व्हॅल्यू. करेक्ट आहे. तर हे लिहायचं नाही, हे फक्त समजण्यासाठी लिहिलंय मी. पण इकडचं लिहायचं आपल्याला. त्याच्या आधी लक्षात आलं खाली काही कंडिशन सांगतो मी. आता मुलांना मला सांगा, जर आता हा एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 समजा ग्रेटर दॅन असेल तर सेम कंडिशन लाईन कशा असतात? डिस्टिंग. डिस्टिंगच घेतलं होतं ना मग. ग्रेटर दॅन असेल तर सांगा एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर लाईन कशा असतात? कोइन्सिडंट किंवा त्याला काय म्हणायचं? पॅरलल. पॅरलल कधी म्हणायचं? जर त्या लाईन ओरिजिन मधून पास करत नसतील तर. कोइन्सिडंट कधी म्हणायचं? त्या लाईन ओरिजिन मधून पास करत असतील. तर डायग्राम असा काढा या टाईपच्या. दोन लाईन ओरिजिन मधून पास करतात ना तर त्यावेळेस कोइन्सिडंट असणार. आणि पॅरलल कधी असेल? रॅन्डमली असेल. एक्स वाय ऍक्सिस न असता कुठून पण लाईन पास करत असतील त्याच्यातला हा थिटा असतो. ठीक आहे. याच्यातला हा थिटा आहे. चला पुढे बघा. आता तिसरी कंडिशन सांगा. जर आता एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल तर डज नॉट किंवा इमॅजिनरी लाईन डज नॉट रिप्रेझेंट काय म्हणायचं? डज नॉट. ते मगाचं जे स्टेटमेंट लिहिलं ना ते इथं पण एलिजिबल होतात. रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. राईट. आणि पुढची कंडिशन सांगा. ए प्लस बी 0 असेल तर काय असतात? लाईन्स आर परपेंडिक्युलर. लाईन कशा असणार आहेत? परपेंडिक्युलर. आता थोडं ऑब्झर्व करा मुलांनो या ठिकाणी या डायग्राम्स मध्ये किंवा इथं टॅन थिटा घेऊ आपण कारण तिकडचं लिहायचंय. तर मला सांगा हा जर 0 झाला तर या केसमध्ये न्यूमरेटर पूर्ण 0 बनणार आहे. आणि 0 डिवाइड बाय एनिथिंग काय असतं? 0च असतं ना. मग टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते? 0ची. म्हणजे त्या लाईन कशा असतात? ओव्हरलॅप्स होणार ना. एकमेका असल्यावर अँगल 0 असतो ना. समजतंय? हा पूर्ण जर 0 झाला तर टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते? 0. दॅट मीन्स लाईन कशा असतात? कोइन्सिडंट असतात. राईट. लाईन आज कोइन्सिडंट जर ओरिजिन मधून पास करत असतील तर. दुसरी कंडिशन बघा. जर हा जर मुलांना एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर ग्रेटेस्ट असेल, ही व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल ते काहीतरी रिअल व्हॅल्यू भेटणार नाही. काय भेटणार आहे? रिअल. √3 वगैरे काहीतरी भेटू शकतं. ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन सांगा. हा जर एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल
तर हे अँगलच इमॅजिनरी बनला ना, लाईन पण कशा असणार तुमच्या, इमॅजिनरी लाईन असणार. आणि चौथी कंडिशन महत्वाची, डिनॉमिनेटर जर 0 आला, a प्लस बी जर 0 घेतला, तर कुठल्याही नंबरचं डिनॉमिनेटर 0 असेल तर हे नॉट डिफाईन बनतं का नाही? हा नॉट डिफाईन, टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू नॉट डिफाईन असते? टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू नॉट डिफाईन असते? 90 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे परपेंडिक्युलर झालं ना, टू लाईन कशा झाल्या, परपेंडिक्युलर झाल्या. ठीक आहे. पॅरलल साठी 0 अँगल आला पाहिजे किंवा कोइन्सिडन्स साठी 0 अँगल आला पाहिजे. परपेंडिक्युलर साठी 90 डिग्री आला पाहिजे. राईट. इन बिटवीन असेल तर मग त्याला काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग करतात. डिस्टिंग लाईन असतात, त्या कशा असतात, डिस्टिंग. h स्क्वेअर मायनस ab तिथं कसं भेटेल, ग्रेटर दॅन 0 भेटेल. आता लिहिताना कसं लिहायचं मुलांना, तुम्ही लिहिताना आता हे लिहायचं या ठिकाणी. काय घेतलं, अँगल बिटवीन टू लाईन्स घेतलं होतं आपण, तर इकडचं लिहून टाकाय सगळ्या पॉईंट. स्लोप ऑफ द गिवन लाईन्स, या ठिकाणी ही लाईन L1 L2 घ्या तुम्ही, त्याचे स्लोप M2 M1 M2, त्याच्यामधला थिटा काढायचा असेल तर टॅन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, M1 मायनस M2 डिवाइड बाय 1 प्लस M1 M2, या टाईपमध्ये. आणि इथून पुढे आता वाटलं तर लिहून टाका, हे प्रूफ म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, अशा टाईपमध्ये. करा, हे लिहून काढा. राईट ऑन बिलो मुलांना, बिलो दॅट. if h square minus ab, if h square minus ab is greater than 0, if h square minus ab is greater than 0, then lines are distinct. If h square minus ab greater than 0, then lines are distinct. If h square minus ab is greater than 0, then lines are distinct. लिहिलं? दुसऱ्याला, if h square minus ab equal to 0, if h square minus ab equal to 0, then lines are coincident. Then lines are coincident. If h square minus ab equal to 0, then lines are coincident. तीसरी कंडिशन ला, if h square minus ab is less than 0, if h square minus ab is less than 0, then line does not represent a pair of lines. Then line does not represent a pair of lines. Then line does not represent a pair of lines. Line does not represent a pair of lines. चला खाली आता. If a plus b equal to 0, if a plus b equal to 0, then lines are perpendicular. Then lines are perpendicular. Then lines are perpendicular. चलिला? Then lines are perpendicular. चा पुढचं लिहा मुलांना आता खाली. आता पहिलं दोन्हीतला डिफरन्स समजून घ्या काय असतो ती. खाली हेडिंगला जनरल इक्वेशन ऑफ लाईन. General equation of line does not passing through the origin. General equation of the lines does not passing through the origin. General equation of line does not passing through the origin. General equation of the lines does not passing through the origin. तर मुलांना पहिलं बघा, ओरिजिनचं नॉन ओरिजिनचं काय डिफरन्स आहे ते बघू. तर पहिले समजून घ्या या ठिकाणी काय लिहिलं, जनरल इक्वेशन ऑफ लाईन डज नॉट पासिंग थ्रू दी ओरिजिन. समजा आपल्याकडे मुलांना हा एक्स ऍक्सिस आहे आणि या ठिकाणी घेतला आपण वाय ऍक्सिस, राईट. आता मुलांना या ठिकाणी काय प्रोसेस करायची बघा. आपण या ठिकाणी टू लाईन्स काढल्या, जशी लाईन L1 आहे, राईट, आणि ही L2 लाईन आहे. ही कुठून पास होतात रे, ओरिजिन मधून पास करतात. मग ह्याचं कंबाईन इक्वेशन काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस सांगा 2hxy प्लस by चा स्क्वेअर इक्वल टू काय होता, 0. बरोबर आठवत आहे. आता मुलांना समजा आता ह्या जी लाईन्स आहेत ओरिजिन मधून पास करत नाहीत. समजा आता ह्या लाईन काय केलं आपण, एक रॅन्डमली
असे कुठं पण असू शकतात, ह्या कुठल्याही क्वाड्रंटमध्ये असू शकतात, राईट. यांचं आपल्याला, जशी ही लाईन L1 आहे आणि ही लाईन L2 आहे, यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं असतं. ठीक आहे. आता थोडं डिटेलमध्ये बघू आपण. जनरली मुलांनो L1चं इक्वेशन कसं होतं, A1x प्लस B1y प्लस C1 इक्वल टू 0, आणि इकडे A2x प्लस B2y प्लस C2 इक्वल टू काय घ्यायचं, 0 घ्यायची व्हॅल्यू. अशा दोन लाईनचं इक्वेशन आहे ना. आता बघा मुलांनो, या ठिकाणी C घेतलाय का नाही, लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल त्याचं इक्वेशन काय असतं, फक्त ax प्लस किंवा A1x प्लस B1y इक्वल टू 0. इथं C वाला पार्ट असतो का, किंवा A2x प्लस B2y इक्वल टू काय येणार, 0 येणार. पण या केसमध्ये C वाली टर्म असते मुलांना, राईट आहे इथपर्यंत. आता प्रोसेस काय करायची आपल्याला, हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं आपल्याला. ह्या टू लाईनचं काय करायचंय, कंबाईन इक्वेशन. काल पण आपण ह्या टू लाईनचं कंबाईन इक्वेशन घेतलं होतं, आणि काय भेटलं तरी आपल्याला, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. किती भेटलं होतं, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. पण ते होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 कधी भेटतं, जर त्या टू लाईन ओरिजिन मधून पास होत असतील तरच, राईट. जर अशा ह्या दोन लाईन ओरिजिन मधून पास करतात का, याचं आपल्याला होमोजिनस इक्वेशन भेटलंच नाही. ह्याचे होमोजिनस इक्वेशन भेटणार आहे का, नाही. लक्षात आलं का, जर आपल्या टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील तर त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनस कशाला म्हटलं होतं रे काल, प्रत्येक टर्मची डिग्री किती, इथं डिग्री किती, 2. याची x चा 1 y चा 1 2 झाला. इथं पण काय आला, by चा स्क्वेअर. इथं पण y चा कोएफिशियंट किती आला, y स्क्वेअर किती आला, 2 आला. डिग्री किती येते, इथं पण 2 येते. तर हे कधी पॉसिबल आहे, जर टू लाईन तुमच्या ओरिजिन मधून पास करत असतील तरच. त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता आपल्याला बाकीच्या दोन लाईन आहेत ज्या ओरिजिन मधून पास करत नाहीत. जी लाईन ओरिजिन मधून पास करते आणि ओरिजिन मधून पास करत नाही, याच्यात काय डिफरन्स आहे, ओरिजिन मधून पास करत असेल तर C1 C2 असतो का, नाही. नॉन ओरिजिन मध्ये C1 C2 असतं मुलांना. आता बायचं कंबाईन इक्वेशन कसं काढायचं, तर या ठिकाणी मुलांना फर्स्ट लाईनचं इक्वेशन घेतोय, A1x प्लस B1y प्लस C1, आणि दुसरं इक्वेशन आहे A2x प्लस B2y प्लस C2 इक्वल टू 0, राईट आहे. मग आता पुढे काय करायचं, त्याला A1 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. A1x न जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं किती येणार, A1 A2 इंटू किती आला, x चा स्क्वेअर, बरोबर आहे. या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला. प्लस सांगा किती येणार, A1 B2 इंटू XY प्लस काय येतंय, A1 C2 आली व्हॅल्यू. प्लस आता मला सांगा B1Y न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. हा, इथं काय येणार तुमचं, A1 C2 आणि x असणार आहे. प्लस सांगा आता B1Y न मल्टिप्लाय करायचंय, तर काय बनणार, B1 A2 x इंटू वाय, बरोबर आहे. प्लस इथं B1 B2 इंटू काय भेटतंय, वाय स्क्वेअर, आणि प्लस किती आली व्हॅल्यू सांगा, B1 C2 इंटू वाय आली व्हॅल्यू, राईट. प्लस आता काय करायचं आपल्याला, C1 न मल्टिप्लाय करायचं, करेक्ट आहे मुलांना. आणि C1 न मल्टिप्लाय केल्यावर किती येतं रे आपलं, C1 A2 इंटू एक्स, राईट, प्लस C1 B2 इंटू वाय, आणि प्लस काय घ्यायचं, C1 C2 इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर वाल्या टर्म आलेल्या ह्याच्या, A1 A2 इंटू एक्स चा स्क्वेअर, प्लस या ठिकाणी B1 B2 इंटू काय घेतला, वायचा स्क्वेअर. दोन टर्म भेटलं ना, इथं रेड न हायलाइट करतो मी याला. फर्स्ट टर्म घेतली, सेकंड टर्म पण घेतली. आता आपल्याला एक्स वाय वाल्या किती टर्म्स आहेत ते बघायचे. इथं पण एक्स वाय आहे, इथे पण एक्स वाय आहे, बरोबर आहे मुलांनो. अजून कुठे एक्स वाय, दोनच आहेत ना, राईट आहे. मग इथून काय करू आपण, एक्स वाय घेऊ. मग सांगा एक्स वायचे कोएफिशियंट किती आले, A1 B2 प्लस B1 A2, याची व्हॅल्यू काय घ्यायची, एक्स वाय, राईट. आणि प्लस आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी बघा रे, एक्स वायचे कोएफिशियंट भेटले. आता आपल्याला एक्स चे कोएफिशियंट बघा, इथं पण एक्स आहे, इकडे पण एक्स आहे. अजून कुठे आहे का एक्स, बघा दोनच ठिकाणी आपल्याला एक्स आहे. तर एक्स वाल्या टर्म एक्स जर कॉमन घेतला तर शिल्लक किती राहणार आपल्याकडे, A1 C2 प्लस C1 A2, राईट. याची व्हॅल्यू इंटू किती आला, एक्स आला. प्लस आता काय करायचं, वाय, वाय वाला बघा रे मुलांना, या ठिकाणी वाय वाल्या किती टर्म्स आहेत, इथे एक टर्म आहे आणि इथे एक टर्म आहे. याच्यामधून वाय कॉमन घेऊ आपण, आणि वाय कॉमन घेतल्यानंतर प्लस काय बनलं बघा, या ठिकाणी B1 C2 आणि प्लस C1 B2 इंटू किती आला, वाय, राईट आहे. आता शिल्लक कोण राहते, फक्त
C1 C2 इक्वल टू 0. तर सगळ्यात आधी मला सांगा, हा जो पार्ट आहे मुलांना A1 A2 हा पण कॉन्स्टंटच आहे. हा पण कसा आहे? कॉन्स्टंटच आहे. हा पण पूर्ण कसा आहे? काहीतरी नंबरच आहे ना. हा पण एक आहे नंबरच आहे. हे पण कसं आहे तुमचं कॉन्स्टंट आहे आणि हा पण कसा आहे कॉन्स्टंट. आता ह्याला काय स्टँडर्ड कॉन्स्टंट यूज करायचे आहेत आपल्याला. काय करायचंय? स्टँडर्ड कॉन्स्टंट. तर स्टँडर्ड कॉन्स्टंट काय असतात बघा. A1 A2 ला आपल्याला यूज करायचं A, B1 B2 ला यूज करायचं B, A1 B2 प्लस B1 A2 याला यूज करायचा 2H, राईट. त्याच्यानंतर बघा A1 C2 प्लस C1 A2 याला घ्यायचं 2G आणि पुढे B1 C2 प्लस C1 B2 याला घ्यायचं मुलांना 2F आणि जो लास्ट बाकी आपला C1 C2 ला घ्यायचं C, राईट. या टाईपमध्ये आपल्याला स्टँडर्ड कॉन्स्टंट काय करायचे? चेंज करायचे आपल्याला. तर मुलांना आपलं इक्वेशन कसं बनेल बघा आता. A1 A2 जाग्यावर किती त्याला AX चा स्क्वेअर. मला सांगा XY प्लस B Y चा स्क्वेअर प्लस सांगा आता H व्हॅल्यू काय घेतली आपण? 2H घेतली. 2H XY प्लस आपल्याला H व्हॅल्यू काय घेतली मुलांना? 2G घेतली. 2GX H व्हॅल्यू काय घेतली? 2F, राईट. Y आणि प्लस किती आला? C आली व्हॅल्यू. आणि ह्याच इक्वेशनला काय म्हणायचं? जनरल इक्वेशन ऑफ लाईन not passing through the origin. This is the general equation of the line. This is required general equation of line not passing through the origin. राईट. या टाईपमध्ये कर लिहून घ्या आता. हे लाईन काढा, डायग्राम काढा आणि प्रोडक्ट करा दोन्हीचा. दिसते का डायग्राम सगळ्यांना? करा, नोट डाऊन करायला आता. Write down below that. खाली आता above lines represent a pair of lines. Above lines represent a pair of lines above lines represent a pair of lines लिहिलं. above lines represent a pair of lines if याच्यामध्ये दोन कंडिशन असतात. पहिली कंडिशन असते एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन असते ए बी सी प्लस 2FGH मायनस AF चा स्क्वेअर मायनस BG चा स्क्वेअर मायनस CH चा स्क्वेअर इक्वल टू 0 आलं पाहिजे. किंवा याला ऑप्शन आहे हा डिटर्मिनंट्स. ऑल हँडसम गाईज हॅज बेस्ट फ्रेंड गोज फॉर सिनेमा, या टाईपमध्ये. ठीक आहे. तर इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला? डायगोनल एलिमेंट कसे आले पाहिजेत? ए बी सी आणि इथं HGF आणि इकडे पण HGF घ्यायचं. ते या टाईपमध्ये लक्षात ठेवा की ऑल हँडसम गाईज हॅज बेस्ट फ्रेंड गोज फॉर सिनेमा. कुठलाही तुम्ही या ठिकाणी सेंटेन्स लक्षात ठेवू शकता. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? 0 आली पाहिजे. या दोन जर कंडिशन सॅटिस्फाईड, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजेत. लक्षात आलं का? फर्स्ट कुठली कंडिशन आहे? फर्स्ट आहे एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय आपली की एक तर हे सॉल्व्ह करा तुम्ही, हे सॉल्व्ह मध्ये डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यासारखंच आहे किंवा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा, राईट. तर दोन्ही पैकी हे जे ऑर मध्ये दिले ना, एक तर हे सॉल्व्ह करा किंवा हे सॉल्व्ह करा, दोन्हीची व्हॅल्यू कशी सेमच असणार आहे. हा जर 0 भेटत असेल तर काय म्हणायचं? गिवन इक्वेशन रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. करेक्ट आहे? लिहून घेतलंय का? हा चा खाल्ले. आता दुसरी कंडिशन बघा. आता पहिली कंडिशन ही फर्स्ट केस झाली मुलांना कशाची? पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करायची. फर्स्ट झाली. इथं सेकंड घेऊ. अबव इक्वेशन रिप्रेझेंट ए सर्कल. above equation represent a circle. Above equation represent a circle
above equation represent a circle. Above equation represent a circle. तर सर्कल कधी रिप्रेझेंट करतो, तर हा जो आहे ना, हा डिटर्मिनंट्स घेतो बरं का मी. डी म्हणजे काय, हा डिटर्मिनंट्स आहे. डी म्हणजे काय, हा डिटर्मिनंट्स आहे तुमचा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. आता लक्षात आले. आता हा सर्कल कधी रिप्रेझेंट करणार आहे, इथं लिहायचं. इथं लिहा इफ काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी मुलांनो, कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर ए इक्वल टू बी आला पाहिजे. ब्रॅकेट मध्ये कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर. कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ काय घ्यायचं आपल्याला, वाय स्क्वेअर घ्यायची व्हॅल्यू. कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ वाय स्क्वेअर. ही पहिली केस बनली पाहिजे. सेकंड केस एच ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आणि थर्ड केस सर्कलचा जो रेडियस असतो तो कसा काढायचा असतो, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी हा ग्रेटर दॅन काय आला पाहिजे आपल्याला, 0 आला पाहिजे. या तीन कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असेल तर दिलेलं इक्वेशन काय असतं, सर्कल. बघा सर्कलचं इक्वेशन असं असतं मुलांनो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. आता मुलांनो मला सांगा या केसमध्ये, राईट, तर एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोएफिशिएंट कसे आहेत, सेम आहेत. नाही तर 1 1. इथे एक्स वाली टर्म आहे का, एक्स वाय वाली टर्म आहे का याच्यामध्ये, एक्स वाय वाली टर्म कशी 0 आहे ना, राईट. आणि रेडियस कशी पाहिजे तुमची, फायनाईट पाहिजे. रेडियस जर 0 असेल तर सर्कल बनणार आहे का तिथे, नाही. तर सर्कलसाठी कुठल्या कंडिशन महत्वाच्या आहेत मुलांनो, सर्कलसाठी पहिली कंडिशन आहे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोएफिशिएंट सेम असले पाहिजेत. दुसरी कंडिशन एच ची व्हॅल्यू कशी आली पाहिजे आपली, 0. आणि तिसरी कंडिशन तुमचा जो हा जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी आहे, रेडियस ऑफ द सर्कल कशी आली पाहिजे, फायनाईट आली पाहिजे. हा जो रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी जो आहे तो काय, इक्वेशन ऑफ रेडियस. रेडियस काढायचं इक्वेशन आहे ते. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. बरं, आता या केसमध्ये जसं असं एक एक्झाम्पल घेतलं मी, बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर घेतला, प्लस या ठिकाणी मुलांना 4x घेतलाय, प्लस या ठिकाणी 6x घेतला, आणि प्लस या ठिकाणी भेटलं 2 इक्वल टू 0. आणि म्हटलं हा इक्वेशन सर्कल आहे का, राईट आहे. हे इक्वेशन सर्कल फॉर्म करते का आपल्याला विचारलं मुलांना. इथं पेअर ऑफ लाईन म्हटलंय का तुम्हाला, नाही. काय विचारलंय, सर्कल आहे का. मग काय करणार तुम्ही, आपलं जनरल इक्वेशन काय असतं रे, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इक्वल टू किती आला, 0 आली व्हॅल्यू. प्लस सी इक्वल टू 0. इथून मुलांना मला सांगा ए ची व्हॅल्यू किती आली, 1. बी ची व्हॅल्यू किती आली, 1. 2h ची व्हॅल्यू काय येते, 0. 2h वाला टर्म नाही, एक्स वाय वाली टर्म आहे का वर, वरच्या इक्वेशन मध्ये एक्स वाय दिसते का कुठे, नाही. इथून जी ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. एफ ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. आणि सी ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. तर अशा टाईपचे आपल्याला हे सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. तर आपली कंडिशन चेक करा, ए इक्वल टू बी भेटलाय, पहिली कंडिशन सॅटिस्फाईड झाली ना. दुसरी कंडिशन सांगा, एच ची व्हॅल्यू 0 आली. तिसरी कंडिशन सांगा, आता आर काढायचं. आर इक्वल टू काय सांगितलं, रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी, राईट आहे. त्या केसमध्ये रूट ऑफ जी चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, एफ चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9, आणि मायनस सी किती आपला 2 आहे. आता या केसमध्ये मुलांना सांगा मग किती आलं, रूट ऑफ 9 प्लस 4 किती आला, 13. 13 मायनस 2 आला, बरोबर आहे. मग रूट ऑफ किती भेटला, हा 13 मायनस 2 म्हणजे रूट 11 भेटलं ना. आता रूट 11 हा फायनाईट आहे का नाही, 4चं रूट किती असतं 2, 9चं रूट 3, म्हणजे आन्सर 3 पॉईंट समथिंग भेटेल ना तुम्हाला. म्हणजे रेडियस आपली 3 पॉईंट समथिंग भेटणार आहे का नाही. म्हणजे आपल्याला रेडियस कशी भेटली, 0 पेक्षा ग्रेटेस्ट भेटली का नाही. रेडियस कशी भेटली आपली, 0 पेक्षा ग्रेटेस्ट. म्हणजे हे इक्वेशन सर्कल असणार आहे मुलांना. हे इक्वेशन कशाचं असू शकतं, सर्कलचं. मी त्याला देअर फोर above equations represent a circle. ठीक आहे, above equation represent a circle, right on. Above equation represent a circle. Therefore above equation represent a circle. Clear इथपर्यंत. Right.
चल लिहून घ्या. सांगा बरं, पेअर ऑफ लाईन साठी दोन कंडिशन सांगा. पेअर ऑफ लाईन कधी असतो? एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कसा आला पाहिजे? 0. बरोबर आहे. आणि दुसरी कंडिशन काय होती? डिटर्मिनची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? 0. डिटर्मिन कसं लक्षात ठेवायचा? डायगोनलला काय घ्यायचं? ए बी सी घ्यायचा. आणि वर काय असतं? एच जी एफ. खाली पण काय घ्यायचं? एच जी एफ. किंवा सेंटेन्स काय लक्षात ठेवायचं? ऑल हँडसम गाईज हॅज बेस्ट फ्रेंड गोज फॉर सिनेमा. कुठलंही लक्षात ठेवा तुम्हाला जे सोपं वाटेल ते. राईट. दोन कंडिशन तुमच्या सॅटिस्फाईड होत असेल तर ती लाईन कशी असते किंवा ते इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं? कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स does not passing through the origin. झालं? चला पुढचं घ्यायचं आता. लिहिले का रे सर्वांनी? थर्ड ला आता सेकंड झालं ना आपलं, सर्कलचं झालं मुलांना. थर्ड ला आता पॅराबोला. हे इक्वेशन आपले अबव इक्वेशन रिप्रेझेंट ए पॅराबोला. थर्ड कंडिशन घ्यायचं. अबव इक्वेशन्स रिप्रेझेंट ए पॅराबोला. राईट. याच्यामध्ये आता पहिली कंडिशन घ्यायची आपल्याला पॅराबोलासाठी की आपला जो एच स्क्वेअर मायनस ए बी असतो, एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आणि सेकंड कंडिशन आहे, हा जो आपला डिटर्मिनंट्स आहे कुठला सांगा बरं? याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? नॉन झिरो. हा कसा पाहिजे आपल्याला? नॉन झिरो भेटला पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? तर एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर 0 असेल आणि डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर पेअर ऑफ लाईन असणार आहे का तो? काय चाललंय अरमान? कुठं लक्ष आहे तुझं? मध्येच हसायला बायोचं लेक्चर आहे का आपलं? अभ्यासाकडे लक्ष द्या जरा. क्लिअर इथपर्यंत? अबव इक्वेशन रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. सॉरी, काय पॅराबोला घेतलं ना आपण, तर पॅराबोला कधी असणार आहे? जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा कसा पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी पाहिजे? नॉन झिरो. पहिली कंडिशन सांगा रे, एक मिनिट. पहिलंच काय घेतलं होतं? पेअर ऑफ लाईन कधी असतो सांगा? पेअर ऑफ लाईन साठी काय सांगितलं होतं? रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स कधी असतो? एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि डिटर्मिनंट पण कसा पाहिजे? 0 पाहिजे. दोन कंडिशन क्लिअर आहे. डिटर्मिनंट लक्षात नसेल राहत तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा डायरेक्ट डिटर्मिनंट सोपं आहे ना आपलं लक्षात ठेवणं. ठीक आहे. दुसरं सर्कल कधी असतो सांगा? पहिली कंडिशन कोऑर्डिनेट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कोऑर्डिनेट्स ऑफ वाय स्क्वेअर कसा पाहिजे? सेम. एक्स वायचा कोएफिशियंट कोण असतं? एच असतं ना, तो कसा पाहिजे? 0. आणि रेडियसची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे. तर ते इक्वेशन काय रिप्रेझेंट करणार आहे? सर्कल. तिसरी कंडिशन काय घेतली? अबव इक्वेशन रिप्रेझेंट आहे पॅराबोला. बरोबर आहे. तर पॅराबोला मध्ये मुलांना एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू कशी घ्यायची आपल्याला? 0 घ्यायची. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी घ्यायची आपल्याला? नॉन झिरो घ्यायची. करेक्ट आहे इथपर्यंत? चला पुढे जाऊत मुलांना. आता फोर्थ घ्या याच्यामध्ये. above equation represent a ellipse. Above equations represent a ellipse. इलिप्स लिहिलं का? तर बघा याच्यासाठी दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी हा आपला लेस दॅन 0 पाहिजे. आणि दुसरी कंडिशन आहे जो तुमचा डिटर्मिनंट आहे मुलांनो. काय असतो डिटर्मिनंट? एकदा सांगा कुठले एलिमेंट्स आहेत? ऑल हँडसम गाईज हॅज बेस्ट फ्रेंड गोज फॉर सिनेमा. क्लिअर आहे. याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे आपल्याला? नॉन झिरो आली पाहिजे. कशी आली पाहिजे? नॉन झिरो. हे लक्षात ठेवा मुलांनो. ठीक आहे. तर ते इक्वेशन काय रिप्रेझेंट करणार आहे? इलिप्स रिप्रेझेंट करणार आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आहे हायपरबोला. अबव इक्वेशन्स
रिप्रेझेंट ए हायपरबोला, राईट. मग आता सांगा बरं, हायपरबोला जर रिप्रेझेंट करत असेल तर कंडिशन राहते आपल्याकडे एकच, एच स्क्वेअर मायनस ए बी आता कसा आला पाहिजे, ग्रेटर दॅन 0. कारण इक्वल टू 0 घेतलं पॅराबोला येणार, लेस दॅन 0 घेतलं इलिप्स येणार आहे. आणि हायपरबोला एच स्क्वेअर मायनस ए बी कसं पाहिजे, ग्रेटर दॅन 0. आणि सेकंड कंडिशन सेम, डिटरमिनंट कसं पाहिजे आपल्याला, नॉन 0 पाहिजे. याची व्हॅल्यू नॉन 0 पाहिजे. झालं. Point of intersection of two lines. Write down. Point of intersection of two lines. Point of intersection of two lines. Point of intersection of two lines. Clear इथपर्यंत? तर बघा मुलांनो, ह्या जसं आपल्याकडे टू लाईन्स आहेत, राईट. इथला हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतो. याचं कंबाईन इक्वेशन सांगा, एक्स चा स्क्वेअर प्लस 2hxy पार्ट झालं पाहिजे प्लस by स्क्वेअर प्लस काय घ्यायचं, आता ओरिजिन मधून पास करत नाहीत ना, काय घ्यायचं, प्लस 2gx प्लस काय घ्यायचं 2fy प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? तर क्लिअर आहे मुलांनो. आता आपल्याला काय करायचं, इंटरसेक्टिंग पॉईंट काढायचे, टू लाईनचे इंटरसेक्टिंग पॉईंट या ठिकाणी फाइंड आउट करायचे. तर बघा मुलांनो, टू लाईनचे इंटरसेक्टिंग पॉईंट जर काढायचे असतील, जसं या ठिकाणी पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय घेतला आपण, तर हा पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय जर काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला असतो या टाईपमध्ये. आता फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं थोडं सांगतो मी. रफ साईडला एक डिटरमिनंट काढायचं, सेमच ॲज बेस्ट फ्रेंड, राईट. आता काय करायचं बघा, आता आपल्याला काय करायचं, इंटरसेक्टिंग पॉईंट काढायचा आहे. आता इंटरसेक्टिंग पॉईंटचा डिनॉमिनेटर जर काढायचं असेल तर हे 4 एलिमेंट्स घ्यायचे. बोर्डकडे लक्ष द्या आधी, नंतर नाही तर पुन्हा लक्षात राहणार नाही कसं फाइंड आउट करायचं. स्टॉप युअर रायटिंग. मुलांनो, ए एच आणि एच बी हे आपल्याला 4 पॉईंट काय करायचे घ्यायचे असतात. आता या 4 पॉईंटचा डिटरमिनंट कसा असतो रे सांगा, या 4 पॉईंटचा डिटरमिनंट कसा असणार सांगा, ए बी मायनस एच स्क्वेअर. समजतंय काय, हे 4 घेतले बा, 4चा डिटरमिनंट कसं काढायचं, ए बी मायनस एच स्क्वेअर. पहिला पॉईंट भेटला, डिनॉमिनेटर भेटला ना, याचं पण डिनॉमिनेटर सेम असलं याचं, ए बी मायनस एच स्क्वेअर. डिनॉमिनेटर काढायचं सोपं आहे ना. आता आपल्याला काय करायचं, पहिल्याचा न्यूमरेटर काढू. पहिल्याचा न्यूमरेटर काढण्यासाठी हे 4 घ्यायचे मुलांना, हे 4 पॉईंट, याचा डिटरमिनंट सांगा किती येणार. हा, इथं घ्यायचं आपल्याला एच एफ मायनस काय घ्यायचा, बीजी घ्यायची व्हॅल्यू, एच एफ मायनस बीजी. क्लिअर आहे, सोपं आहे. आता काय करायचं, पुढचे 4 कुठले घ्यायचे सांगतो. इकडचे 2 घ्यायचे आणि इथलचे 2 घ्यायचे मुलं, असे आपल्याला 4 एलिमेंट्स घ्यायचे. बट इथं लक्षात ठेवायचं, डिटरमिनंट कसं काढतो आपण, ए एफ मायनस एच जी काढत असतो ना, याचा प्रोडक्ट मायनस हेच करतो ना. इथं थोडं उलट करायचं आपल्याला. इथं काय करायचं, आधी एच आणि जी चा प्रोडक्ट करायचं, राईट. आणि मायनस काय करायचं, ए आणि एफ चा प्रोडक्ट, ए एफ, या टाइप मध्ये. हे आपले इंटरसेक्टिंग पॉइंट भेटले. डबल एकदा सांगा बरं काय करायचं आपल्याला. ठीक आहे, चल प्रॅक्टिस करू आपण. वा, ऑल हँडसम गाईज हॅज बेस्ट फ्रेंड गोज फॉर सिनेमा, असं लक्षात ठेवायचं मुलांना. क्लिअर आहे. आता मुलांना मला सांगा, आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट काढत असताना डिनॉमिनेटर जर काढायचे असतील, डिनॉमिनेटर, तर कुठले 4 एलिमेंट्स घ्यायचे आधी, हे 4. क्लिअर आहे. किती येणार, डायरेक्ट डिटरमिनंट्स काढायचं ना, क्रॅमर्स रूल सॉल्व्ह केल्यासारखं, ए बी मायनस एच स्क्वेअर. इकडे पण ए बी मायनस एच स्क्वेअर. काय प्रॉब्लेम आहे का. आता पुढे काय करायचे, हे 4 घ्यायचे पहिल्याचं न्यूमरेटर काढण्यासाठी. इथं पण क्रॅमर्स रूल सारखंच क्रॉस करायचं ना, एच एफ मायनस किती येणार, बीजी येणार, राईट. बघा इथं थोडं लक्षात ठेवायचंय की आपल्याला फोर्थ काढत असताना इकडचे 2 घ्यायचे आणि इकडचे 2 घ्यायचे आपल्याला, असे 4 एलिमेंट्स. आणि इथं क्रॅमर्स रूल अप्लाय करत असताना हा आधी घ्यायचा.
कुणाला आधी घ्यायचंय? एच जी ला आधी घ्यायचं. सांगा मग किती येणार? एच जी मायनस एच आणि जी घेतला तर ए आणि कोण राहणार आहे? एफ. अशा टाईप मध्ये लिहून टाका पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वाला कॉन्सेप्ट. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहून टाका मुला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. त्याच्या साईडला तो डिटर्मिनंट्स पण काढायचा आहे जेणेकरून तुम्हाला शॉर्टकट लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, लक्षात राहील ना कसं अप्लाय करायचंय? अजून डिटेल मध्ये सांगायचंय? हा ठीक आहे. झालंय? झालंय का मुलांना? खाल्ले आता. combine equation of angle bisector of two lines. Combine equation of angle bisector of two lines. Write down combine equation of angle bisector of two lines. Combine equation of angle bisector of two lines. Angle bisector of two lines. Combine equation of angle bisector of two lines. Clear आहे मुलांनो? सब बघा रे आता डायग्राम काढू आपण. ही एक डायग्राम आहे, ही एक डायग्राम आहे. राईट. आता याच्यामधून काय करायचंय? बायांचा एक अँगल बायसेक्टर काढायचा आपल्याला. ठीक आहे, हा एक अँगल बायसेक्टर आहे या टाइप मध्ये आणि दुसरा एक हा ब्लॅक लाईन शो करतोय मी. हा एक अँगल बायसेक्टर आहे. तर पहिल्या ओरिजिनल लाईन कुठल्या आहेत आपल्या? L1 आणि L2. राईट. त्याच्यानंतर बघा अँगल बायसेक्टर हा फर्स्ट भेटला A1. अँगल बायसेक्टर काय भेटला आपल्याला? A2 भेटला. क्लिअर इथपर्यंत? अशा टाइप मध्ये आपण काय केलं? आता हे अँगल बायसेक्टरचं कंबाईन इक्वेशन पाहिजे आपल्याला. तर हे थोडं रेड किंवा दुसऱ्या कलरनं शो करतो मी. बघा रे, यांचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं आपल्याला. कुठल्या? ही लाईन आणि ह्या लाईनचं कंबाईन इक्वेशन. तर ते कंबाईन इक्वेशन असतं x² - y² डिवाइड बाय a - b इक्वल टू xy डिवाइड बाय h. x² - y² डिवाइड बाय a - b इक्वल टू xy डिवाइड बाय h. This is the combined equation of two lines. Combined equation of two lines. Clear इथपर्यंत? Combined equation of two lines. तर हे क्लिअर आहे सगळ्यांना? तोपर्यंत सांगा रे. हे समजलं सगळ्यांना? जॉईंट इक्वेशन ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला आपण. राईट. टू लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असतो? तो P in bracket x, y इक्वल टू hf - bg डिवाइड बाय ab - h². तसं दुसरीकडे hg - af डिवाइड बाय ab - h². कसं काढायचं सांगितलेलं आहे? समजलं का हे? त्याच्यानंतर पुढचं सांगा मला. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. कंबाईन इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर कसं घ्यायचं आपल्याला? x² - y² डिवाइड बाय a - b इक्वल टू xy डिवाइड बाय काय घ्यायचा? h घ्यायची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं? काही क्वेश्चन बघायचे. तर मुलांना बघा आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन घ्या. आता कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन काढायचं आहे. तर काय करावं लागतं? कंबाईन इक्वेशन काढण्यासाठी टू लाईनच्या इक्वेशनचं काय करायचं? प्रोडक्ट करायचं. करा डायरेक्ट. फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनला काय करा? प्रोडक्ट करा.
2x प्लस वाय इंटू 3x मायनस वाय एवढंच करायचं आपल्याला. क्वेश्चन लिहिलाय का? हा, मग बस काय करा, त्याला सॉल्व्ह करा. बस दोघांचा प्रोडक्ट करायचा आपल्याला दोन इक्वेशनचा. 2x प्लस वाय इंटू काय करणार 3x मायनस वाय, जसं मग केलं ना टू लाईनच्या इक्वेशन प्रोडक्ट केलं आपण a1x प्लस a2y. आठवतंय का तुम्हाला? तर इकडे PDF अपलोड करतो मी इथे, तुम्ही सॉल्व्ह करा तोपर्यंत. करा ना, दोघांचं प्रोडक्ट करायचं रे. याच्यात काय आहे का विचार बघायसारखं अजून? फर्स्ट लाईनचं इक्वेशन सेकंड लाईनचं इक्वेशनचा प्रोडक्ट करायचं आहे. फर्स्ट इलेमेंटनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. लिहिलं ना का इक्वेशन? 3x मायनस वाय इक्वल टू 0. याचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं आपल्याला. 2x प्लस वाय एक झाला, 3x मायनस वाय इक्वल टू 0 आली व्हॅल्यू. मग आता प्रोडक्ट करायचं सांगितलं होतं, कसं करणार? 2x न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 2 इंटू 3 6x चा स्क्वेअर मायनस किती आला 2xy प्लस काय घ्यायचंय आणि मायनस काय करायचं इक्वल टू 0. राईट, या टाईप मध्ये. मग आता काय व्हॅल्यू येणार सांगा? 6x चा स्क्वेअर प्लस मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 आली व्हॅल्यू, अशा टाईप मध्ये. दुसरं इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन काय आपलं? x प्लस वाय x प्लस 2y राईट, मायनस 1 इक्वल टू 0 आणि x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. तेव्हा मुलांना x प्लस 2y मायनस 1 x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. दोघांचं प्रोडक्ट करायचं. सांगा बरं, x न मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस किती आला मुलांना 2xy मायनस किती आला 6y चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि प्लस किती आले व्हॅल्यू 4y, या टाईप मध्ये. समजतंय का? काय करायचंय? x न मल्टिप्लाय केलं पहिल्यांदा, x न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, पुन्हा 2y न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता काय करायचंय? मायनस 1 न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, किती आले व्हॅल्यू मायनस 1 इंटू एक्स मायनस मायनस प्लस 3y आणि मायनस 2 इक्वल टू 0. या केसमध्ये व्हॅल्यू येते x चा स्क्वेअर मायनस 6y चा स्क्वेअर. आता हा मायनस 3xy प्लस 2xy, याचं काय ना सबट्रॅक्शन मायनस xy येते. इथलचा 2x आणि मायनस x याचं सबट्रॅक्शन आलं x. इथलचा 4y आणि 3y किती आली प्लस किती आली व्हॅल्यू 7y. राईट, आणि आता रिमेनिंग टर्म्स किती राहिली मायनस 2. झालंय कंबाईन इक्वेशन. राईट, दिस इज द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन. चल, त्याच्यानंतर आता पुढे पुढचं कंबाईन इक्वेशन बघा. आता हे झालं की लिहायचं इकडचं खालचं. बरं करा, सॉल्व्ह केलं पाहिजे तुम्ही स्वतःहून. काय प्रोडक्ट करायचं ना 10 सारखा, दोन इक्वेशनचा प्रोडक्ट करायचा आहे. काय करायचं, एक्स न पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 2x येणार. पुन्हा काय करायचं 2y न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय, काय भेटणार 2xy मायनस 6y चा स्क्वेअर. राईट, आणि प्लस किती आला 4y. मायनस 1 न मल्टिप्लाय केलं साईन चेंज करायचं, मायनस एक्स प्लस 3y मायनस 2. करेक्ट आहे इथपर्यंत? चला, क्वेश्चन नंबर 3 लिहायचं. Passing through the points and parallel to the coordinate axis. Passing through the points and parallel to the coordinate axis. Passing through the points and parallel to the coordinate axis.
passing through the point and parallel to the coordinate axis. बरोबर असं दिलं ना, कुठल्या पॉइंट मधून पास करतोय 2,3 and parallel to the coordinate axis. इथं आहे बघा क्वेश्चन, डबल लिहायची गरज नाही आपल्याला. पॅरलल टू दी कोऑर्डिनेट ऍक्सिस. क्लिअर आहे. आता काय करायचं बघा रे, हा आपला वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे. तर 2,3 मधून काय करते, दोन लाईन पास करतात ब्लॅक कलरवाल्या. तर यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मुलांना बघा, जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरल असते त्याचं इक्वेशन वाय इक्वल टू असते. इथं वाय कोऑर्डिनेट काय रे पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट किती बघून सांगायचं मुलांना. 2,3 पैकी वाय कोऑर्डिनेट कुठला आहे तेच सांगायचं आपल्याला. मला सांगा, दुसरी लाईन ही कुणाला एक्स ला पॅरल होती म्हणून वाय इक्वल टू घेतलं ना. आता दुसरी लाईन बघा, ही कुणाला पॅरल आहे, वायला, वाय ऍक्सिसला पॅरल आहे दुसरी लाईन. मग ह्या लाईनचं इक्वेशन एक्स इक्वल टू, एक्स कोऑर्डिनेट किती 2. मला सांगा, y-3 एक इक्वेशन बनलं आणि x इक्वल टू 2 चं x-2 ह्याचं कंबाईन इक्वेशन काढायचं ना आपल्याला, दोघांचा प्रोडक्ट करायचा. आता x न मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला, किती येणार, xy -3x -2y + 6 इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन या ठिकाणी भेटलं मुलं. झालं. समजलं काय करायचंय. कुठल्याही पॉईंट मधून असं जर कोणी सांगितलं होतं की पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस आणि पासिंग थ्रू द पॉईंट असं म्हटलं की 1, -5, तर डायरेक्टली काय करायचं, x-1 एक इक्वेशन बनणार आणि y प्लस मायनस मायनस प्लस असतो ना, आणि इक्वेशन कसं येतं, x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू -3. इथून काय बनणार, y+3 बनणार. सॉरी इथं 3 असेल तर y+3 आणि इथं काय बनणार 1 असेल तर x-1. लक्षात येते का काय काय बघतोय मुलांना आपण, एखादी लाईन समजा 3,7 पॉईंट मधून पास करते आणि ती कोऑर्डिनेट ऍक्सिसला कशी पॅरलल आहे. त्या लाईनचं इक्वेशन कसं घ्यायचं, x ची व्हॅल्यू किती 3 आणि y ची व्हॅल्यू किती 7. या ठिकाणी x-3 एक ब्रॅकेट बनणार आणि y-7 हा एक. चल दोघांचा प्रोडक्ट करायचं, कंबाईन इक्वेशन तुम्हाला भेटून जाणार आहे. तर थर्ड क्वेश्चन क्लिअर येतो. फोर्थ क्वेश्चन घ्या. पासिंग थ्रू द पॉइंट 2,3 आणि परपेंडिक्युलर टू द लाईन्स लिहून काढाय. आता पहिलं समजून घ्या, पासिंग थ्रू द पॉइंट 2,3 आणि परपेंडिक्युलर टू दी लाईन्स. तर बघा मुलांना, या टाईपच्या दोन लाईन आहेत. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, करेक्ट आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे. इकडून एक लाईन काढली मी अशा टाईप मध्ये, ही एक लाईन परपेंडिक्युलर आहे, ह्या लाईनला ही एक लाईन परपेंडिक्युलर आहे. आणि ह्या दोन लाईन कुठल्या पॉइंट मधून पास करतात, 2,3, राईट. म्हणजे आपले रेड वाल्या कशात दिलेले इक्वेशन आहेत, रेड वाले काय आहेत आपल्या दिलेल्या लाईन आहेत ना. सांगा पहिल्या लाईनचं इक्वेशन किती, इथं 3x प्लस, सांगा 3x प्लस किती मुलांना 2y, 3x प्लस 2y -1 इक्वल टू 0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे x-3y प्लस 2 इक्वल टू 0. बरोबर आहे. मग ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं काय करायचं आपल्याला, इक्वेशन काढायचं म्हणून, आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन पण काढायचं. कालच्या सेक्शन मध्ये घेतलं होतं मी, एका लाईनचा स्लोप जर m असेल त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय घ्यायचा होता, उलटा करून मायनस करायचं होतं ना. आठवते का तुम्हाला मुलांना. मला सांगा, या ठिकाणी लक्षात आहे, या ठिकाणी जर आता आपण ह्या लाईनचा स्लोप, जसं याला नाव देतो मी
L1 L2 आणि आपल्याला L1 ला परपेंडिक्युलर कोण आहे समजा हा P1 आहे आणि L2 ला परपेंडिक्युलर कोण आहे P2 आहे. P1 P2चं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे, थोडं डायग्राम मध्येच घेणार आहेत आपण, जास्त डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. तर पहिलं सांगा रे, स्लोप ऑफ L1 किती येतो? काय फॉर्म्युला असतो? -3 डिवाइड बाय 2 आली व्हॅल्यू. मग आता याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काढायचा आहे. याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप M1 इक्वल टू, उलट करून साइन चेंज करायचं ना. तर P1 चा स्लोप किती आला तुमचा? 2/3. बरोबर आहे. P1 चा स्लोप किती आला? 2 डिवाइड बाय 3 आला म्हणून. पहा, ज्या लाईनचा स्लोप जर या ठिकाणी किती -3/2, -3/2 ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप कसा घ्यायचा? -3/2 ला उलट केलं, 2/3 बनला आणि मायनसचं काय केलं? प्लस. इक्वेशन काय असतं रे? आता सांगा इक्वेशन. इक्वेशन ऑफ P1 लाईनचं इक्वेशन काय येणार? y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. राईट. पॉईंट आणि स्लोप भेटला ना. y - y1 किती आपला? 3. इथलचाच पॉईंट घ्यायचा ना आपल्याला. हा मनाने घ्यायचा आहे का? नाही, हाच पॉईंट घ्यायचा आहे. हा x1 y1 आहे आणि इथं आपल्याला हा स्लोप भेटलाय. आता इक्वेशन बघा, y - y1 इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली आपली? 2 डिवाइड बाय 3 आणि x - x1 किती आपला? 2 आहे. क्रॉस प्रोडक्ट केला, 3y - 9 इक्वल टू 2x - 4 आला. आता हे y वाले टर्म सगळं राईटला जर शिफ्ट केलं आपण तर व्हॅल्यू येणार 2x, राईट, मायनस किती आला? 3y - 4 प्लस 9 इक्वल टू 0. फर्स्ट इक्वेशन सांगा रे. 2x - 3y प्लस 5 इक्वल टू 0. तर हे आपलं इक्वेशन भेटलं मुलांना. राईट आहे. हे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन भेटलं. चला पुढचं बघा. आता दुसरं काढायचं ना, P2चं काढायचं ना आपल्याला. P2चं इक्वेशन काढण्यासाठी काय करावं लागेल सांगा पटपट. P2चं इक्वेशन काढण्यासाठी काय प्रोसेस करायची आपल्याला? हा, स्लोप ऑफ P2 काढावं लागेल. बघा रे, आता या ठिकाणी काय करू आपण? P2चा स्लोप घेऊ. तर L2चा स्लोप सांगा. L2 ही तर लाईन आहे ना, याचा M2 किती येणार? काय असतो? -1 बाय -3. आन्सर किती आला? 1/3 आली व्हॅल्यू. किती आली? 1/3. तर या ठिकाणी मुलांनो M2चा जो स्लोप आहे तो भेटला आपल्याला. सांगा ना, त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय असतो? उलट करून साइन चेंज करायचं असतं ना. 1/3 चा उलटा किती येतो? 3 आला आणि साइन चेंज केलं -3. तर इक्वेशन ऑफ P2 सांगा आता. इक्वेशन ऑफ P2 ऍट M2 किती दिलं आपल्याला? -3. आणि पॉईंट काय आहे? पॉईंट किती मुलांना? 2,3. पॉईंट सेमच आहे ना. पॉईंट चेंज आहे का? इथलाच पॉईंट यूज करायचा आपल्याला. चला सांगा इक्वेशन काय असतं आपलं फॉर्म्युला? y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1 आली व्हॅल्यू. राईट. आता बघा रे, y - y1 ची व्हॅल्यू किती आपली? 3 आहे. राईट. m ची व्हॅल्यू किती आली? -3. x - x1 ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. मग त्या केसमध्ये y - 3 इक्वल टू -3x प्लस 6 आली व्हॅल्यू. राईट. आता ह्याला लेफ्टला जर घेतलं आपण तर व्हॅल्यू येणार मुलांनो 3x प्लस y -3 - 6 इक्वल टू 0. राईट. 3x प्लस y -3 - 6 इक्वल टू 0. म्हणजे आन्सर किती आला आपलं? सांगा. 3x काय येणार आहे? 3x प्लस y -9 इक्वल टू 0. बरोबर आहे. P2चं इक्वेशन भेटलं का नाही आपल्याला? P1 पण भेटला आणि P2 पण भेटला. आता पुढे काय करायचं आपल्याला सांगा? P1 P2च्या इक्वेशनचा प्रोडक्ट करायचं. करा बरं ट्राय. कंबाईन इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. इथं लिहायचं मग combine equation of that is P1 and P2 is काय घ्यायची व्हॅल्यू बा? P1 ची व्हॅल्यू आहे आपली 2x - 3y प्लस 5 आणि P2 ची व्हॅल्यू आहे 3x प्लस y -9 इक्वल टू 0. तर आता 2x न जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं किती बनलं? 2 × 3
6x स्क्वेअर समजते काय मल्टिप्लिकेशन. पहिल्या टर्मनं सगळ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. सांगा 2x न y ला मल्टिप्लाय केल्यावर 2xy आली व्हॅल्यू. पुन्हा 2x न 9 ला मल्टिप्लाय केल्यावर 18x येते व्हॅल्यू. राईट. आता पुढे मायनस काय करायचं 3y न मल्टिप्लाय करायचं. सांगा -3 इंटू 3 किती आला -9xy. राईट. पुन्हा -3 न y ला मल्टिप्लाय केल्यावर -3y स्क्वेअर. पुन्हा सांगा मायनस मायनस प्लस आला 9 इंटू 3 27 आली व्हॅल्यू. राईट. आणि इंटू वाय. आता प्लस काय करायचं 5 न मल्टिप्लाय करा. 5 इंटू 3 15x. 5 इंटू 1 5y. 9 इंटू 5 45. काय केलं समजलं का रे या ठिकाणी. 2x 2 इंटू 3 6 x इंटू x x स्क्वेअर. 2x इंटू y 2xy. 2x इंटू -9 किती आलं -18x. क्लिअर आहे. -3y इंटू 3x मायनस प्लस काय आला -3 इंटू 3 9 आणि xy. -3y इंटू y किती आला -3y चा स्क्वेअर. -3y इंटू -9 किती भेटली व्हॅल्यू आपल्याला -3y इंटू -9 मायनस मायनस प्लस झालं ना 27y आली व्हॅल्यू. आणि पुढे 5 न मल्टिप्लाय केलं. ह्याला थोडं प्रॉपर लिहा. x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर देन xy आणि किती आलं व्हॅल्यू मग 6x चा स्क्वेअर. आता xy वाले टर्म किती बघा. इथे एक आहे इथे एक आहे. दोघं सबट्रॅक्शन सांगा. -7xy. y स्क्वेअर वाली टर्म कुठे आहे रे इथे आहे. काय येणार व्हॅल्यू -3y चा स्क्वेअर प्लस. आता काय करायचं आपल्याला किंवा मायनस या ठिकाणी -18x आणि +15x दोघांचं ऍडिशन सांगा -3x. पुढे सांगा आता 27y आणि 5y याची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला +27 + 5 किती आला 32y आणि मायनस किती आला 45 = 0. तर हेच आपलं कंबाईन इक्वेशन आहे. हे काय आहे तुमचं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन म्हणून. राईट आहे. ठीक आहे. समजलं काय प्रोसेस करायची आपल्याला की अशा 2 लाईन होत्या. या 2 लाईनला दुसऱ्या आपण 2 लाईन परपेंडिक्युलर काढल्या होत्या. राईट. आणि ह्या कुठून पास करत होत्या 2,3 पॉईंट पासून. राईट. तर यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं होतं. तर ह्या जी ब्लॅक कलरच्या लाईन आहेत L1 आणि L2 यांचे स्लोप घेतले आपण आणि कुणाचे काढले P1 आणि P2 चे स्लोप काढले. मग एकदा P1 चा स्लोप आणि पॉईंट भेटला की इक्वेशन भेटतंय. P2 चा स्लोप आणि पॉईंट तर दिलेला आहे ऑलरेडी. तर P2 चं इक्वेशन भेटतं. दोन्ही लाईनच्या इक्वेशनचा प्रोडक्ट करायचा तर आपल्याला आन्सर भेटून जातो मुलं. क्लिअर इथपर्यंत. कालचं एकदा लेक्चर बघून ते नोट्स सगळ्या प्रॉपर बनवा. ठीक आहे. ओके.